मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये पुढं आता काय घडणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या मालिकेचं पुढील कथानक आपल्या चॅनेलवर नेहमीच अपलोड होत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. सध्या मालिकेमध्ये मुक्ता व सागरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असलेली दिसत आहे. आता साखरपुड्याच्या दिवशी सागर ऑफिसला गेलेला असतो आणि त्या दिवशी त्याला साखरपुड्याच्या ठिकाणी पोहोचायला उशीर होतो. मुक्ताचं लग्न हे आधी 2 वेळा मोडलेलं असतं, त्यामुळे तेथील बायका आता कुजबूज करू लागतात की मुक्तासोबत कायम असंच घडत असतं. आधी 2 वेळासुद्धा असंच झालंय. सगळेजण सागरची वाट बघत असतात. मुक्ता नेमका कोणासोबत लग्न करतीये हे बघण्याकरिता सावनीसुद्धा तिथं येते. पण मुक्तासोबत मयुरेशला ती पाहते आणि तिचा असा समज होतो की त्या दोघांचंच लग्न होतंय. इथं आता मिहीरसुद्धा आलेला असतो, कारण लकीच्या मित्राने त्याचा गुन्हा स्वतःवरती घेऊन त्याला सोडवलेलं असतं. नंतर सागर तिथं पोहोचतो आणि मुक्ता व त्याचा साखरपुडा पार पडतो. लग्नाची तारीखसुद्धा काढली जाते. त्यानंतर आता गोखलेंच्या घरी सगळ्या मुलींचं फंक्शन असतं. तेव्हा मुक्ता ही सावनीला फोन करून सांगते की सई आमच्या इथे आली तर खूप चांगलं होईल. रात्री इथं एक छोटंसं फंक्शन आहे, तिलासुद्धा खूप बरं वाटेल. तेव्हा सावनी व हर्षवर्धन सईला मुक्ताकडे सोडायला जातात. तेव्हा तिथं सागर हा मुक्ताला सांगत असतो की लग्नासाठीचा शालू घ्यायला आपण उद्या बाहेर जातोय. त्या दोघांना सोबत सावनी व हर्षवर्धन पाहतात व हे दोघे एकत्र काय बोलत आहेत असा विचार ते करू लागतात. सावनी मुक्ताला भेटल्यानंतर आता सागरविषयी वाईट साईट बोलू लागते, पण मुक्ता तिला पत्ताही लागू देत नाही की तिचं लग्न सागरसोबतच होतंय. आता तिथं आल्यानंतर सई बिचारीला तर माहिती नसतं की मुक्ताचं लग्न कोणासोबत होतंय. ती समोर फोनवर बोलत असलेल्या सागरला मागून आवाज देते आणि हात जोडून त्याला म्हणू लागते की तुम्ही मुक्ता आंटीसोबत लग्न नका ना करू. तुम्हाला लग्न करण्यासाठी खूप चांगल्या दुसऱ्या मुली मिळतील, पण जर तुम्ही माझ्या मुक्ता आंटीसोबत लग्न केलं तर तुम्ही माझ्या मुक्ता आंटीला माझ्यापासून खूप दूर घेऊन जाताल. मग आम्हाला कधीच भेटता यायचं नाही. सईचं हे बोलणं ऐकून सागरचे डोळे पाणवतात आणि तो मागे वळून पाहतो तर सईला आश्चर्याचा धक्काच बसतो. सईला जेव्हा कळतं की सागर हा तिच्या मुक्ता आंटीसोबतच लग्न करणार आहे, तेव्हा ती तर आनंदाने उड्याच मारू लागते. मुक्ता आंटी आता आपली आई बनतीये या विचाराने सईला खूपच आनंद झालेला असतो. सईच्या चेहऱ्यावरील हा आनंद बघून सागरला सुद्धा खूप बरं वाटतं. तेव्हा सागर हा सईला जवळ घेतो आणि तिला म्हणतो की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाहीस, तुझ्या मम्मीला सुद्धा नाही. आता ही गोष्ट कळल्यानंतर सई जेव्हा मुक्ताच्या रूममध्ये धावत येते तेव्हा समोर मुक्ताला बघून ती रडूच लागते. हे बघून मुक्ता लगेच तिच्या जवळ येते आणि तिला काय झालं असं विचारू लागते. तेव्हा आता सई ही तिच्या तोंडून मुक्ताला आई अशी हाक मारते. सईच्या तोंडून आपल्यासाठी आई ही हाक ऐकल्यानंतर मुक्ताच्या डोळ्यांमधून घळघळ अश्रू वाहू लागतात. दुसऱ्या दिवशी आता लग्नाच्या साडीच्या खरेदीकरिता सागर, मुक्ता व इंद्रा हे बाहेर जातात. जिथं ते शॉपिंगसाठी गेलेले असतात तिथं नेमकी सावनीसुद्धा शॉपिंग करण्यासाठी आलेली असते. तिथं सावनी मुक्ताला भेटते आणि जेव्हा तिथून ती निघू लागते तेव्हा तिला कळतं की सागरने मुक्तासाठी त्याचं क्रेडिट कार्ड तिथं सोडले. तेव्हा आता सावनी विचार करू लागते की सागर व त्याची आई मिळून मुक्ताला चांगलीच लाच देत आहेत. दुसऱ्या दिवशी आता मुक्ताचं संगीत असतं. तिथं सईसुद्धा येते. सईने मुक्ताकरिता स्वतःच्या पिगी बँकमधून एक ट्रॉफी गिफ्ट म्हणून आणलेली असते. त्या ट्रॉफीवरती लिहिलेलं असतं की वर्ल्ड्स बेस्ट मॉम. हे बघून मुक्ताचे डोळे भरून येतात. मुक्ताला ते सगळे प्रसंग आठवू लागतात जेव्हा ती आई बनू शकत नसल्यामुळे तिला सतत हिणवलं गेलं होतं. ती सईला म्हणते की इतकं सुंदर गिफ्ट मला आजपर्यंत कोणीच दिलं नव्हतं. नंतर आता गोखलेंचं संगीत फंक्शन बोरिंग वाटत असल्यामुळे इंद्रा आणि तिची मुलगी येऊन माधवीला म्हणतात, आमचा हा प्रसाद आहे. आमच्या इकडे अशी रीत आहे की सगळ्या गेस्टमध्ये हा प्रसाद वाटून द्यायचा. यामध्ये त्यांनी दारू मिक्स केलेली असते. माधवी, पुरू आणि सगळे गेस्ट हा प्रसाद पितात. पण नंतर जेव्हा माधवीला समजतं की त्यामध्ये दारू होती तेव्हा ती खूपच भडकते. पण पुरू कसाबसा तिला समजावतो. आता सावनी इकडे मुक्ताला आणखी तिच्या बाजूने वळवण्यासाठी तिच्याकरिता एक महागडा डायमंडचा हार घेऊन जाते. पण मुक्ताच्या घरी गेल्यानंतर सावनीला तिथं ती ट्रॉफी दिसते जी सईने तिच्या पिगी बँकमधून खरेदी केली होती. सावनीला आधी वाटलं होतं की वर्ल्ड्स बेस्ट मॉम ही ट्रॉफी सईने तिच्यासाठी खरेदी केली, पण इथं ही ट्रॉफी बघून सावनीला सगळ्या गोष्टींचा अंदाज लागू लागतो. तिने अनेक वेळा मुक्ता व सागर यांना एकत्र पाहिलेलं असतं. मुक्ताचं वागणं आणि सईने तिला दिलेली ही ट्रॉफी या सगळ्या गोष्टीवरून सावनीला समजतं की सागर हा दुसऱ्या कोणासोबत नाही तर मुक्तासोबतच लग्न करतोय. सागर व मुक्ताचं लग्न होतंय हे सगळं समजल्यानंतर सावनी तनतन करत घरी येते आणि या सगळ्याविषयी ती हर्षवर्धनला सांगते.
मुक्ता मला फसवत होती. हे सगळं माझ्या नाकाखाली घडत असून देखील मला कसं समजलं नाही असं तिला वाटतं. हर्षवर्धनला हे कळल्यानंतर तो सुद्धा खूप संतापतो आणि सावनीला म्हणतो की तुला काहीही करून या दोघांचं लग्न थांबवावंच लागेल. सावनी त्याला म्हणते की मी कसं थांबवू हे लग्न. तेव्हा हर्षवर्धन तिला म्हणतो की मुक्ताला सागरविषयी सगळ्या गोष्टी नक्कीच माहीत नसणार, तर तुला आता सागरविषयी ती गोष्ट मुक्ताला सांगायची आहे जी तिला 100% सागरने सांगितलेली नसणार आहे. आता लग्नाच्या दिवशी मुक्ता छान तयार झालेली असते आणि लग्नाचं खूप एकंदरीत छान वातावरण असतं. तिथं सावनी जाते आणि मुक्ताला म्हणते की मंडपात जाण्याच्या आधी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मला कळलंय की तू सागरसोबत लग्न करतेस, पण लग्न मंडपात जाण्याआधी फक्त एकदाच माझं म्हणणं ऐकून घे. आता सावनी मुक्ताला एकांतात खोलीत घेऊन जाते आणि तिथं तिला सांगते की मी तुला सागरविषयी आता अशी एक गोष्ट सांगणार आहे की ती ऐकून तुझा त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय बदलेल. सागर हा कसा माणूस आहे हे तुला समजेल. सावनी तिला ही गोष्ट सांगते आणि ती ऐकून मुक्ता खूपच शॉक होते. हे सगळं कसं शक्य आहे असं ती म्हणू लागते. आता बाहेर सगळे विधी चालू असताना मुक्ता तिथे येते आणि सगळ्यांसमोर सागरला म्हणते की मी तुमच्यासोबत लग्न नाही करू शकत. मुक्ताचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यापुढे तिच्या आईबाबांना म्हणते की मी या खोटारड्या माणसासोबत लग्न नाही करू शकत. त्याने आपल्या सगळ्यांपासून त्याचं एक खूप मोठं सत्य लपवलंय. हेच की यांचा अजून एक 11 वर्षांचा मुलगा आहे आदित्य, जो सध्या हॉस्टेलमध्ये आहे. आता पुढं सावनी सांगू लागते की हा माणूस लहान मुलांजवळ जाण्याच्या सुद्धा लायक नाही. आदित्य जेव्हा 8 वर्षांचा होता तेव्हा सागरने त्याला खूप मारलं होतं. इतकं मारलं होतं की त्याचा चेहरा निळा पडला होता. आमच्या दोघांच्या भांडणांमध्ये आदित्य माझ्या बाजूने बोलला आणि त्याच गोष्टींचा राग धरून सागरने आदित्यला खूप मारलं, इतकं की त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. मुक्ताला या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला असतो आणि ती म्हणते की मला या माणसासोबत लग्न करायचंच नाहीये. सावनी यामुळे खूप खुश होते आणि तिथून निघून जाताना ती मुक्ताला म्हणते की मला तुझं लग्न मोडायचं नव्हतं, पण सागरचं खरं रूपसुद्धा तुझ्या समोर येणं गरजेचं होतं, जे मी आणलं. असं बोलून सावनी तिथून निघून जाते. इंद्राला आता सावनीचा खूप राग आलेला असतो. ती तिला शिव्याशाप देऊ लागते. आता मुक्ता घरी येऊन तिच्या आईबाबांना एकांतात सांगू लागते की मी बाहेर जो काही निर्णय सुनावला तो खोटा होता. सावनीला तिथून घालवण्याकरिता मी असं बोलले, कारण तिने काहीतरी करून आम्हा दोघांचं लग्न होऊच दिलं नसतं. पण मला सईसाठी हे लग्न करावंच लागेल. मला कळलंय की सागर कसा माणूस आहे, पण सईच्या सुरक्षेसाठी मला हे लग्न करावंच लागेल. बाहेर इकडे सागरचं कुटुंब खूप दुःखामध्ये असतं. तेव्हा मुक्ता तिथे येऊन सगळ्यांना सांगते की हे लग्न करायला मी तयार आहे. सावनी पूर्ण तयारीनिशी आली होती आणि तिने काहीही करून आम्हा दोघांचं लग्न होऊच दिलं नसतं. त्यामुळे मुद्दामून मी तिच्यासमोर हे सगळं बोलले, कारण मला तिला दाखवून द्यायचं होतं की ती जिंकली आहे. अर्थात मला वाईट वाटलंच की सागरने माझ्यापासून त्याला अजून एक मुलगा असल्याचं सत्य लपवलं. सागर मुक्ताला सांगतो की हो, मला अजून एक मुलगा असल्याचं सत्य मी तुमच्यापासून लपवलं, पण सावनीने नंतर जे काही सांगितलं ते खरं नव्हतं. मुक्ता व सागरचं लग्न आता मोठ्या आनंदात पार पडतं. सईसुद्धा त्यांच्या लग्नात आलेली असते आणि ती हे लग्न होत असताना बघून खूप आनंदी असते. तिकडे सावनीला वाटत असतं की तिने दोघांचं लग्न मोडलंय, पण इकडे सागर व मुक्ताचं लग्न मात्र मोठ्या थाटामाटात पार पडतं. तर या मालिकेचं पुढील कथानक ऐकण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती नक्की क्लिक करा.